नमस्कार, मैं हूं आपके साथ आरती सिंह आजाद और डालते हैं नजर खास खबर की ओर। अकोला में गर्मी के दिनों को देखते हुए अकोला महानगर पालिका के सभी अस्पताल, स्कूल, कॉलेज, मंगल कार्यालय, होटल, लॉन, बहुमंजिला इमारत और बड़े पैमाने पर प्रतिष्ठानों को सूचित किया जाता है कि आने वाले नागरिकों की जान माल की जान के लिए इन प्रतिष्ठानों को आग से खतरा नहीं होना चाहिए। इसके लिए लाइसेंस प्राप्त एजेंसी के माध्यम से प्रतिष्ठानों, हॉस्पिटल, मंगल कार्यालय को अग्नि सुरक्षा ऑडिट और अग्नि सुरक्षा प्रमाण पत्र लेना अनिवार्य है। महानगर पालिका के आयुक्त डॉक्टर सुनील लहाने के आदेश पर जोन वाइज फायर सेफ्टी ऑडिट का निरीक्षण करने के लिए एक टीम सक्रिय कर दी गई है। 1 अप्रैल 2023 से 31 मार्च 2024 तक अग्निशमन की वसूली 1 करोड़ 8 लाख रुपए की गई। ऐसी जानकारी अग्निशमन के मुख्य अधिकारी हारून मनियार ने दी है। उन्हाळ्याचे दिवस लक्षात घेता महानगरपालिकेचे जे क्षेत्रात रुग्णालय, हॉटेल, शाळा, लॉन, मंगल कार्यालय, बहुमजला इमारत याची पाहणीसाठी झोन वाईज माननीय आयुक्त सुनील लहाने साहेब यांचा आदेशानुसार अग्निशामकचे पथक प्रत्येक झोनला फिरत आहे आणि प्रत्येक प्रतिष्ठानाला, इमारतला ज्याला नियमाप्रमाणे फायर ऑडिट करून फायर एनओसी निये घेतली पाहिजे त्याची निये तपासणी चालू आहे। प्रत्येक वर्षी आम्ही असे पथक शहरात पाठवतो। प्रतिष्ठानाचे मालक आणि लोकांचे आम्हाला सहकार्य मिळालेले आहे। या वर्षी 2023-24 आमचे जे फायर ऑडिट होऊन फायर एनओसी आम्ही दिलेली आहे त्याची फीस आम्हाला जवळपास 1 कोटी 8 लाख रुपये मिळालेले आहे। याच्यात आमचे आयुक्त आणि प्रशासक व अग्निशामक विभागाचे सर्व अधिकारी, कर्मचारी व मनपाचे सर्व अधिकारी यांचं आम्हाला सहकार्य मिळालेलं आहे। असंच आम्हाला सहकार्य मिळावे त्यामुळे मी अकोला महानगरपालिकेचे सर्व नागरिकांना विनंती करतो की जे प्रतिष्ठानाचे जे मालक आहे त्यांनी अनुज्ञापत्री धारक एजन्सीजकडून फायर ऑडिट करून घ्यायचा आणि ते अग्निशामक विभागाला सबमिट करा आणि लगेच नाही आम्ही त्यानुसार एनओसी त्याला देऊ आम्ही। तसेच उन्हाळ्याची सुरुवात झालेली आहे। जे कचरा जागावर जमा होतात त्याला काही नागरिकांनी आग लावून देतात, त्यामुळे मोठी आग पसरण्याची दाट शक्यता आहे। मी सर्व नागरिकांना विनंती करतो की ते जमा केलेला कचरा त्याला आग लावू नये आणि जर कुठे कचरा असेल तर महानगरपालिकाचे संबंधित अधिकाऱ्यांना त्याची माहिती द्यावी आणि आम्हाला सहकार्य करावे। फिलहाल इतना ही। खबरों का सिलसिला लगातार जारी है। नमस्कार।